नमस्कार. ऐका, एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपलं मत खरंच सुरक्षित आहे का? कारण सध्या महाराष्ट्र निवडणूक आयोग मतदार यादीमध्ये खूप मोठे बदल करत आहे आणि एक मतदार म्हणून ही सगळी प्रक्रिया काय आहे हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप खूप गरजेचं आहे. चला तर मग बघूया काय आहे हे सगळं प्रकरण अगदीच सोप्या शब्दांत. हो, हा प्रश्न पुन्हा विचारला जातोय कारण तो खरंच खूप महत्वाचा आहे. बघा, ही जी नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे ना, त्यामुळे मतदार यादीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव यादीतून वगळलं जाणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी आता आपल्या प्रत्येकावर आली आहे. आता जरा विचार करा, हा आकडा आहे 2002, म्हणजे तब्बल 20 वर्षांपेक्षा जास्त काळानंतर 2002 सालानंतर पहिल्यांदाच मतदार यादीची इतकी मोठी, इतकी सखोल तपासणी होतीये. याला तुम्ही एक प्रकारची स्वच्छता मोहीमच म्हणू शकता. म्हणूनच ही प्रक्रिया एवढी महत्त्वाची आहे. तर आपण ज्या प्रक्रियेबद्दल बोलतोय तिला एक नाव आहे, SIR. आता मनात प्रश्न येईल की ही SIR प्रक्रिया म्हणजे नक्की काय भानगड आहे आणि संपूर्ण राज्यात ती का राबवली जात आहे, तिचा उद्देश काय? चला हेच जाणून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर SIR म्हणजे मतदार यादीची एक मोठी साफसफाई. कल्पना करा, जसं आपण आपलं घर साफ करतो, नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो, अगदी तसंच इथे होतंय. म्हणजे एकाच व्यक्तीची 2 ठिकाणी असलेली नावं, मृत व्यक्तींची नावं ही सगळी यादीतून काढून टाकली जातील. आणि हो, जे तरुण नुकतेच 18 वर्षांचे झाले आहेत त्यांचं नाव यादीत जोडलं जाईल. एकदम परफेक्ट यादी बनवण्याचं हे काम आहे. बरं, ही संपूर्ण प्रक्रिया ना 2 मुख्य टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिला टप्पा, जो आता अगदी याच क्षणी सुरू आहे, तो म्हणजे मॅपिंग. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम हेच आहे. हे आपल्याला तातडीने करायचं आहे. दुसरा टप्पा आहे प्रगणन. तो नंतर एप्रिलमध्ये सुरू होईल. पण सध्या आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त पहिल्या टप्प्यावर, म्हणजे या मॅपिंगवरच असायला हवं. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. हे मॅपिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं? घाबरू नका, आपण टप्प्याटप्प्याने सगळं समजावून घेऊया, अगदी सोप्या पद्धतीने. तर या सगळ्या प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे एक मोबाईल ॲप. भारतीय निवडणूक आयोगाचं अधिकृत ॲप, ज्याचं नाव आहे ECI नेट. हे ॲप आधी ॲप स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. हेच आपलं मुख्य हत्यार आहे असं समजा. ओके, ॲप डाउनलोड झालं. आता लक्ष द्या. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, आपल्याला 2002 सालच्या मतदार यादीतली आपली नोंद शोधायची आहे. ॲप उघडल्यावर सर्च युअर नेम अँड लास्ट SIR असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता इथे एक महत्त्वाची टिप. समजा तुमचं नाव सापडलंच नाही, तर घाबरू नका. आपल्या घरातल्या आईवडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या नावाने शोधून बघा. आणि हो, जसा निकाल समोर येईल त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवायला अजिबात विसरू नका. पहिला स्क्रीनशॉट झाला. वा, आता काम अर्ध झालंय. आता आपल्याला काय करायचंय? त्याच ॲपच्या मेन मेन्यूवर परत या आणि सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट हा पर्याय निवडा. इथे आत्ताची म्हणजे सध्याची मतदार नोंद शोधायची आहे. ती मतदार ओळखपत्राच्या नंबरवरून किंवा आपल्या नावानेही शोधता येईल. सापडली की काय करायचं? बरोबर, याचाही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपल्याकडे 2 स्क्रीनशॉट तयार आहेत. ठीक आहे, आता आपण अगदी शेवटच्या आणि सगळ्यात निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपल्याकडे 2 स्क्रीनशॉट्स आहेत. पण आता त्यांचं करायचं काय? ही माहिती आपल्याला योग्य अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे. तरच आपली मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होईल. चला बघूया हे कसं करायचं. त्याच ॲपमध्ये ना, कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिसर नावाचा एक पर्याय आहे. तिथे गेल्यावर नो युअर BLO असं दिसेल. BLO म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर, जो आपल्या मतदान केंद्राचा प्रभारी असतो. त्या पर्यायावर क्लिक केलं की आपल्याला आपल्या BLOचं नाव आणि मोबाईल नंबर मिळेल. मग काय, सोपं आहे. आपण जे 2 स्क्रीनशॉट काढले आहेत ते त्यांच्या नंबरवर व्हॉट्सॲप करायचे. ही शेवटची पायरी आहे आणि मॅपिंग पूर्ण करण्यासाठी ती करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि बस, तुम्ही स्क्रीनशॉट पाठवले की आपलं काम संपलं. यानंतरची जी काही मॅपिंगची प्रक्रिया आहे ती आपले BLO स्वतः पूर्ण करतील. पाहिलं? वाटलं होतं तेवढं अवघड नाहीये हे, अगदी सोपं आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न. समजा खूप प्रयत्न करूनही आपलं नाव 2002च्या यादीत सापडलंच नाही तर? मग काय? काळजी करण्याचं काहीच कारण नाही. अशा लोकांसाठीच दुसरा टप्पा आहे. चला, त्यावर एक नजर टाकूया. तर हा जो प्रगणन टप्पा आहे तो एप्रिलमध्ये सुरू होईल. हा खास अशाच लोकांसाठी आहे ज्यांचे नाव 2002च्या यादीत नव्हतं किंवा ज्यांना मॅपिंग करता आलं नाही.
यामध्ये काय होईल तर एक नवीन अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर बूथ लेव्हल ऑफिसर स्वतः घरी येतील, ते आपल्या कागदपत्रांची पडताळणी करतील आणि मग आपली नोंदणी पूर्ण होईल. आणि शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण हे जे काही करतोय, हे फक्त आपलं नाव यादीत टिकवून ठेवण्यापुरतं आहे का? नाही. विचार करा, एक अचूक, स्वच्छ मतदार यादी ही फक्त एका मतापुरती मर्यादित नसते. ती संपूर्ण समाजाला, आपल्या लोकशाहीला कसं मजबूत बनवते, यावर नक्की विचार करा.